गेले काही दिवस मी बघते की मी टीका केली रे केली की अजित पवारांचे दोन प्रवक्ते जे आहेत, एक म्हणजे मिटकरी आणि एक म्हणजे सूरज चव्हाण, हे त्यांना तोंडाला येईल ते बोलत जातात आणि वाटेल ते बोलतात. आणि त्यातल्या त्यात मला वाटतं मिटकरी तरी म्हणाले की माझ्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. पण सूरज चव्हाण तर अगदी म्हणजे सुपारीबाज बाई आहे ती, ती रिचार्जवर चालते वगैरे वगैरे जे बोलतात ना, अक्षरशः तळपायच्या मस्तकाला जाते. तर मला असं वाटलं की कोण सूरज चव्हाण आणि त्याच्याशी मी का बोलू आणि का वाद करू. त्याच्यावर मी ट्विटही केलं. मी म्हटलं डोंट रेसल विथ पिग्स करंट डे, बोथ गेट डर्टी अँड पिग्स एन्जॉय इट. त्याच्यावर परत त्यांनी आणि सुरू केलं की त्यांच्यावर म्हणे काय कोण ॲडव्होकेट अगरवाल त्यांना हॉटेलमध्ये भेटले आणि ते पैसे देतात आणि अमुक करतात तमुक करतात. कारण कसं आहे की सूरज चव्हाण आणि मिटकरीसारख्या लोकांनी सिद्धांत आणि तत्व हे शब्द आणि देशसेवा हे शब्द ते त्यांच्या डिक्शनरीतच नाहीयेत आणि त्यांना पुढे राजकारणात आल्यावर अजित पवारांनी शिकवले पण नाहीयेत. त्यामुळे तत्वावर कोण जगतं आणि कसं जगू शकतं हे त्यांना नाही कळणार. तुम्ही एक गोष्ट बरोबर म्हणालात की यांना त्यांच्याकडे संपत्ती बरीच आहे आणि त्या फॉरेन ट्रिप्सही करतात. हो, मी करते ना, आणि माझ्या नवऱ्याच्या पैशांनी करते, टॅक्स भरलेल्या पैशांनी करते, काळा पैसा नाहीये माझ्याकडे. तर हे सगळ्या गोष्टी ना यांना कळणार नाहीत आणि वाटेल ते दिवसभर टीव्हीवर बोलत राहतात. मला असं वाटतं की अजित पवारांनाच मला आता चॅलेंज दिला पाहिजे की तुमची संपत्ती माझ्या कमीत कमी 1000 पट जास्त आहे, 1000 पट जास्त आहे. पण तुमच्यापेक्षा कदाचित कर मी जास्त भरत असेल किंवा तुमचे जे 5 राष्ट्रवादीचे आमदार आहेत ना, तटकरे फटकरे सगळेच जण, तर ते सगळ्यांपेक्षा नक्की भरत असेल. आणि मी राजकारणात जेव्हा आले तेव्हा हे राजकारण बदलण्यासाठी आले. पण जेव्हा मी तिथे घाण होताना बघितली, मला राहवलं नाही. तर महाराष्ट्राची अध्यक्ष असताना आम आदमी पक्षाची मी ते पद सोडून दिलं होतं. कारण तत्वांवर मला जगायचं होतं आणि हे सगळं मला झेपणारं नव्हतं. आणि मी बोलणार आणि बोलत राहणार, नेहमीच बोलत राहणार. म्हणजे त्यांच्या मला जिथे जिथे दिसतंय की भ्रष्टाचाराने लोकांचा पैसा, कराचा पैसा लुटला जातोय, तिथे तिथे मी प्रत्येक ठिकाणी बोलणार. पण हे सूरज चव्हाण आणि मिटकरींसारख्या लोकांबरोबर नाही. तर जेवढे पॉलिटिशियन्स आहेत ना, त्यांनी ताकद दाखवावी समोरासमोर येऊन बोलण्याची. तर आता पण सूरज चव्हाण यांना मला मुद्दाम सांगायचं की हो, मी लंडनला आहे आता, 17 तारखेला परत येते. 17 तारखेला परत आल्यावर हिम्मत असेल तर तुमच्या मालकांना पाठवा आणि मी आणि तुमचे ते मालक अजित पवार त्यांनी त्यांची संपत्ती दाखवावी. मी माझी दाखवायला तयार आहे, माझा पासपोर्ट दाखवायला तयार आहे, माझे ITR रिटर्न्स दाखवायला तयार आहे. आणि एकदाचं ना होऊन जाऊन दे. आणि तुम्ही म्हणालात काही ईडीमध्ये माझी कंप्लेंट केली आहे आणि काही माझ्या मुलांची आणि माझी आणि माझ्या नवऱ्याची सगळी संपत्ती बाहेर काढा ना. हे तर तुमचे पवार आणि गडकरी आणि सगळे केव्हाच करून बसले. 2012 पासून ते तेच करतायत. आणि तरी सुद्धा मी लढते, कारण आज लोकांचा आवाज उरलेलाच नाहीये. लोकांचा जो राग आहे तो बाहेर काढायला तर तुम्ही कोणाला बाकीच ठेवलं नाहीये. कोणी लढायला लागलं की त्यांच्यावर तुम्ही असे वाटेल तसे आरोप करता. आणि कुठेतरी हे थांबायला हवं, म्हणून आमच्यासारखी लोक लढत राहणार आणि हिमतीने लढत राहणार. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. तुमच्या अजित पवारांना, तुमच्या मालकांना माझा निरोप द्या की आव्हान आहे माझं, 17 तारखेला मुंबईत तुम्ही कुठच्याही चॅनलवर म्हणा, ओपन म्हणा, डिबेट ठेवायला मी करायला तयार आहे. माझी संपत्ती, माझे ITR, माझा पासपोर्ट सगळं घेऊन मी येते. हिम्मत असेल तर अजित पवारांनी पण यावं.